वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मी आता डायरेक्ट इथून ब्लॉग स्टार्ट केला आहे। विशालने आधी काहीच कल्पना दिली नव्हती, आज आम्हाला जायचं आहे, फक्त बोलला होता जायचं आहे, पण फिक्स होतं का नाही ते माहीत नव्हतं। आत्ता तो जेव्हा झोपून उठला तेव्हा मला बोलला की अर्धा तासात निघायचं आहे। कसं तरी फास्ट रेडी झालो दोघे पण, आम्ही तिघे पण। तो गेल्या खाली गाडी काढण्यासाठी, आता आम्ही निघालो आहे, तर आम्ही पुढचं तुम्हाला नंतर दाखवते। तर चला, असं एकदम साधं सिंपल रेडी झाले साडी नेसून। खूप गरम पण होते साडीमध्ये। चल बाळा, तर आता मी जाते, बाय, भेटू तिकडे लग्नामध्ये। चल, आता निघालो आहे मानपूरला, कोपरखान्यापर्यंत बाईक घेऊन आलो होतो आणि आता तिकडून इर्टिगा घेतली आणि आता आम्ही निघालो आहे। कधी पोहोचू, किती वेळात पोहोचू शकाल आपण? अजून अर्धा तास लागेल आणि 12:03चं लग्न आहे आणि आता वाजले आता वाजलेत 11:34। पोहोचू का नाही माहीत नाही, ट्रॅफिकच्या ह्याच्यानुसार बघू आता का। बाय कर बाय बाय। कोपरखान्यामध्ये विशालचे 2 फ्रेंड होते, त्यांना आम्ही पिकअप केलं आणि पुढे जाण्यासाठी निघालो। तर ट्रॅफिक थोडंफार लागलं, पण आम्ही लग्न लावायच्या म्हणजे 1-2 काय म्हणतात ते ते बोलून झाले होते अक्षदा, तेव्हा आम्ही तिथे पोचलो। तर त्यानंतरला जेवण वगैरे केलं आणि नंतर त्यांची विधी वगैरे चालू झाले, फोटो वगैरे काढले आणि आम्ही फायनली 5 वाजता तिथून निघालो। खरं तर 12 वाजता लग्न लागलं होतं, पण आमची गाडी त्यांना पाहिजे होती म्हणून आम्हाला जरा लेट झाला येण्यासाठी। तर मग आम्ही 4:30ला तिथून निघालो आणि घरी येतपर्यंत 5 गेले ऑफिसला। 1 वाजेपर्यंत येणार आहे, आज बोला लवकरच येणार आहे। तर मी आता पटकन जेवण बनवते आणि भांडे वगैरे घासलेत, नाश्ता पण झाला आहे, त्याला नाश्ता करूनच पाठवलं आहे। मला समजा चुकून जर नाही आला लेट तर मग नाही आला लवकर तर मग लेटपर्यंत थांबलं तरी काय हरकत नाही। आणि आता मी दिवाबत्ती करते पहिले, मला झाडून मारायचं। सकाळी सगळं तसंच ठेवून गेलो होतं म्हणून खूप पसारा झाला मायरा खाली गेले खेळायला, तर मी आता पटपट बाकीचं आवरून घेते। आणि खूप थकल्यावानी झाले सिरियसली, आणि भूक पण नाही, असं पोट एकदम गच्च झालं, कारण की ते जेवलो गरमीतच आम्ही आणि त्याच्यावर खूप पाणी पिलो खूप, त्यामुळे जेवण कमी आणि पाणीच जास्त पिलो, त्यामुळे जास्त त्रास होतो आहे। तर आता पटपट सगळं आवरते आणि मग तुम्हाला भेटते। माहिती नव्हतं पाऊस पडणार आहे, अचानक पाऊस चालू झाला आणि आम्ही पण फुल शॉकमध्ये गेलो। अचानक वादळ वगैरे आल्यासारखं झालं, एकदम पटापट सगळे पत्रे वगैरे वाजायला लागले आणि अचानक पाऊस पडला। खूप थंड वाटलं, पण माहीत नाही आता परत गरमी होईल का नाही पाऊस थांबल्यावरती। पण ते म्हणजे रात्री तर खूप थंड झालं होतं पूर्ण घर, असं फॅन वगैरे लावायची गरज नव्हती, एवढा पाऊस पडला इकडे। तर असा आनंद घेतला आणि खाली सगळी पोरं भिजत होती, जायचं मन होत होतं पण मम्मी ओरडत होती। काय तंदुरी, चिकन तंदुरी, लॉलीपॉप आणि चायनीज खाऊचं वाटलं, तर आता आम्ही दोघं आणायला चाललो आहे। आणि त्याला मध्येच काय पण वाटतं, आता माझं जेवण पण झालं, मग त्याला खाऊचं वाटलं तर मम्मी म्हणली जा त्याला घेऊन ये, बिचारा हॉस्टेलला असतो ना, मग त्याला इकडे आल्या मया करायला लागते, मग आता घेऊन येतोय। नशीब आता पाऊस गेलाय, त्याला ऑर्डर दिली होती हॉटेलवाल्याला, तर मला पाऊस येतोय ना, तो घरी यावा ना, आम्ही आत तिकडे जावं हॉटेलमध्ये। लय छपर होत चाललाय। आता 10 वाजले, 10 वाजता त्यांनी बिचाऱ्यांनी देणार तो, तसं नाही, पण आता किती उशीर होईल। आणि मायरा खूप रडत होती, तिला आम्ही भीती दाखवले पावसाची, कशी भीती दाखवली, कडी लावून आलो आम्ही डायरेक्ट बाहेर। मम्मीला बोलली मायराला सांभाळा, आम्ही आलो लगेच। आता झाले 10:50 आणि आम्ही गेलो होतो 10 वाजता, कंप्लीट 1 तास व्हायला आला। आता जेवणाचा टाईम नाही, आता झोपायचा टाईम झाला आहे। तिथे गेलो, फक्त जाताना ठरवलं होतं की लॉलीपॉप आणि चायनीज घ्यायचं। तिथे गेलो, आमच्या डिशेस खूप वाढल्या तिथं त्यांचा मेनू कार्ड बघून या साहेबांच्या। मम्मी आता ओरडणार आहे, मम्मी फोन करते कुठं गेलात। आता ते गेल्यावर हे बघितलं आणि म्हणलं शिळं तसं पण उमलाच खावं लागणार आहे सकाळी उद्या, बघू आता मम्मीच्या रिॲक्शन। दाखव आमच्याकडं असं एवढं पार्सल आहे, आम्हाला घरातून बाहेर काढलं तरी टेन्शन नाही, आमच्याकडे जेवण आहे आजची रात्र। उद्या विशाल येतोच आहे घरात घ्यायला बाई, मी त्याला असं काही होतं आजचा आमचा दिवस। बाय बाय, गुड नाईट, भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये।